हॅलो, टुडे इज संडे आणि माझा पूर्ण वीक कसा होता मी तुम्हाला आता दाखवतोय, कारण का दिस इज वन ऑफ आवर 50 समिंग संडे. सम 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 सन 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 इंग 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 डे 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 समिंग संडे. सो ना मंडे इतका किक स्टार्ट झालेला आहे ना, सकाळचे 8:30 ते 9 गणेश दादा सोबत मी व्हिडिओ कॉलवर होतो. गणेश दादा त्याच्यासाठी मी एडिट करतो. आम्ही आठवड्याभराचा प्लॅन केलेला आहे ह्या व्हिडिओचा, ह्या आठवड्याचा. आणि प्लस ह्या आठवड्यामध्ये इलेक्शन आहेत माझ्या काकांचे, जे उमेदवार आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांचं पण इलेक्शनची पण काम आहेत, गडबड आहे ते घराखाली सगळंच. आता मी एडिटला बसलोय आणि हेडफोन्स आता मी घातलेत, कारण का आता मी वेगळ्या जगात जाऊन फाट एडिट करणार आहे. आता बोल. मी जे काय असं हेडफोन घालून बसलो होतो त्याच्यातनं ब्रेक घेऊन मी तुम्हाला दाखवलं ना प्रचाराचा कसा माहोल आहे आमच्या इथे. आता आवाज येते म्हणून मी नाचतोय. ट्यूसडे लेझी डे. 8 वाजलेत, आता उठतो, आवरतो. मध्ये मला डायरी पाहिजे होती, तेव्हा मी ही बुक घेतलेली. त्यासोबत ना या बुक सोबत पॅकिंग मध्ये छोटी आली होती. त्याला मी एक माझी कामाची डायरी म्हणून केलंय. फक्त त्याच्यात मुद्दा असा आहे ना, बुकला रूल नाहीये, कोऱ्या पानांची आहे. त्यात माझी घाण हँड रायटिंग आहे, लाईन्स नाही त्याच्यात. मी घाण हँड रायटिंग लिहिणार, ते मलाच कळणार. टाईप करून मी नोट्स मध्ये लिहित नाही, कारण का मला माहित नाही पहिल्यापासून असं नोट बुक मध्ये मस्तपैकी लिहायला आवडतं. सो मी बुक मध्येच लिहितो. नसेलच बुक माझ्या जवळ तर मी नोट्स मध्ये लिहितो. बट मोस्ट ऑफ द टाइम बुक इज देअर, कारण क्यूट वाटतं. खूप वेळ एडिटिंग केल्यानंतर इंस्टाग्रामवर गेलो तेव्हा मी एक पोस्ट पाहिली, व्हेरी इंटरेस्टिंग अँड एव्हरी एडिटरला रिलेट होणारी, जर ते आत्तापर्यंत त्यांनी काय केलं नसेल एडिटिंग मध्ये तर. Wednesday and this is how Wednesday started. उठल्यापासून फट आवरला, आंघोळ केलं, नाश्ता केला. आज सकाळी आमच्या आचार्याने खाली प्रचाराची इथे साबुदाणे वडे बनवलेत नाश्त्याला. खाऊन मस्तपैकी आम बॅक टू माय एडिटिंग टेबल. छान अशी इकडनी लाईट. वाव, इथे कटलं रिफ्लेक्ट. मोबाईलवरनं लाईट रिफ्लेक्ट होतीये ह्या बाजूला, इकडे शॅडो आहे, तिकडे परत लाईट. अशी लाईट येते कुठून तरी छोट्याशा बीम मधून, किंवा लाईटने शॅडोने काहीतरी गिमिक घडतोय. हे अशा गोष्टी ना मला खूप आवडतात. टुडे इट्स रॅली. कुठल्या पक्षाची नाही, स्कूलची आहेत पोरं. ते ह्याचं काय म्हणतात त्याला, समाज प्रबोधन. हे रॅली काढली आहे की लोकांना हे सांगते ते की वोटिंग करा. समाज प्रबोधनिक रॅली आहे ती. बाय द वे दिस इज स्नेक. एडिटिंग टिप टू दिस वीक इज आहे की दाखवतो कसं. आता हा व्हिडिओ आहे, ह्याला स्टेबिलायझेशनची गरज आहे आणि हा स्लो मोशन आहे. सो ह्याला राईट क्लिक करून स्टिक राहायचा, वर्ब स्टेबिलायझेशन उचलून ह्याला सोडायचा. अरे थांबे, स्टेबिलायझिंग. असं करून तुमचा मक्खन स्टेबिलाइज फुटेज होऊ शकतो. एवढं उन्हा तानाचं पतंग उडवतात. आय टेल यू गाईज, ॲक्च्युली आता सॅटर्डे नाईट आहे. आत्ता एवढ्या 2-3 दिवसांमध्ये ना खूप ड्रास्टिक कंटेंट एडिट केलाय. कलर ग्रेडिंग ट्राय करत, SFX वगैरे खूप डिटेल्ड असा छान सिनेमॅटिक व्हिडिओज पण एडिट करतोय. आणि ऑन द अदर हँड मला ते काकाचे पॉलिटिक्सचे जे 1-2 व्हिडिओज असतात ते पण एडिट करावे लागतात. सो इट इज अ ड्रास्टिक डिफरंट चेंजेस ऑफ एडिटिंग. आणि ना काकांचे व्हिडिओज एडिट करताना काही गोष्टींसाठी ना मी AI वापरून व्हिडिओज केलेत, कारण का आमचे काका एक असे पॉलिटिशियन आहेत ज्यांना काम करताना फोटो काढायला नाही आवडत, काम करताना कामच करायला आवडतं. म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ही. पीपल्स मॅन, ते जिंकून यायला पाहिजेच. मन के जीते जीत है, मन के हारे हार, बिन लड़े जो हार गए उन पे है दिखा. मजा आली भाई सकाळ सकाळी टोची मदत घेऊन, कारण का मला ते ढकलता येत नव्हतं एका पायाने. त्यामुळे मी त्यांना म्हणलं तुम्ही माझी गाडी चालवा, मी पुढे. कसं दिसतंय लोक ना असं कधी कधी कुठे कुठे जंगलांमध्ये, अभयारण्यांमध्ये बर्ड हंटिंगला वगैरे जातात. पण तुम्ही तळजाईला आला तर तुम्ही मोर हंटर्स बनू शकता, कारण खूप सारे मोर्स तिकडे. नाही सॉरी.
शिफ्टिंग युअर माइंडसेट फ्रॉम व्हॉट इफ ऑफ द फ्युचर टू राईट नाव ऑफ द प्रेझेंट. हा एक माइंडसेट आहे जो ह्या आठवड्यात मी शिकलोय. जसं तुम्ही पाहिलं की वीकचा स्टार्ट झाला होता गणेश दादासोबत बोलून की आम्हाला व्हिडिओज काय बनवायचे, आमच्याकडे टॉपिक्स फिक्स होते, बट तो व्हिडिओ कसा टर्न आउट होईल हे माहित नव्हतं. जे की कलर ग्रेडिंगने, म्युझिक्सने, इफेक्ट्सने माझ्या 100% त्या प्रोसेसमध्ये देण्याने तो टर्न आउट कसा होणार आहे ते माहित नव्हतं, बट माझं 100% देणं इम्पॉर्टंट होतं. सिमिलरली जे आमची आता प्रचाराचं चालू आहे, 100% सगळे देत आहेत प्रचारामध्ये. इंस्टाग्रामवर रील्स चालू आहेत, फेसबुकवर ऍड्स चालू आहेत, चालून डोर टू डोर लोकांना जाऊन प्रचार करतायत, रॅलीज चालू आहेत. कोणालाच माहिती नाही की काय असणार आहे फ्युचरमध्ये रिझल्ट, बट 100% प्रोसेसमध्ये देतात आहे. आणि कुल मिलाकर एकच बोलण्याची बात आहे की तुम्ही तुमच्या प्रोसेसमध्ये जर 100% दिला तर रिझल्ट चांगलाच येणार आहे. त्यामुळे 100% देत राहा आणि पळा. आलाय ना ट्रेकिंगला तर पळा.